नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचं आहे पास्ता। हा पास्ता आहे गव्हापासून बनवलेला, मैद्याचा नाही आहे। असा बाजारात मिळतो तो पास्ता घेऊन आलेली आहे आणि बाउलभर पास्ता आहे। तुम्ही बाउलभर पास्ता घेतला तर त्याला तिप्पट पाणी घेऊन उकळून छान शिजवून घ्यायचं आहे वाफ काढून। त्यामुळे जास्त पाणीही लागत नाही त्याला आणि तेवढं पाणी पुरेसं आहे। आता आपण वाफून घेतलेला आहे झटपट। आता तो बाजूला ठेवून देऊ आणि नंतर पुढची कृती पाहू। मुलांना मोठ्यांना असं बाहेर गेल्यावरती पास्ता खायला आवडतो, पण आपण घरच्या घरी बनवून मुलांना छान घरचं पदार्थ खाऊ घालू शकतो। आता मी पास्ता शिजवून घेतलेला आहे तिप्पट पाणी घालून। आता बाजूला ठेवून देऊ। अगदी हेल्दी नाश्ता, पटकन होणारा घरच्या घरी। एक लोखंडाचा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी बटर आणि तेल असं मिक्स करून थोडंसं जिरं घातलं आणि कांदा घातलेला आहे। एक मोठा कांदा चिरून मोठा असं आपल्याला सगळ्या याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि आता एक टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। झटपट होणारी रेसिपी आहे आणि कधीही करू शकता। छोट्याशा भुकेला करा, मुलांना पटकन भूक लागली तर हा पदार्थ तुम्ही नक्की करू शकता। आता आपला टोमॅटोसुद्धा झालेला आहे परतून। त्याच्यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। आता मी घालणार आहे पहा शेजवान चटणी। ही असं मोठा एक चमचा घालून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे आपल्याला अद्रक लसूण असं काही घालायची गरज नाही वरून। आता हा आहे आपला पास्ता मसाला, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा। पास्ता मसाला आणि शेजवान चटणी याच्यामुळे छान आपल्याला चव येते। आता हे घातलेलं आहे थोडंसं मेयोनीज। मैत्रिणींनो, मेयोनीजसुद्धा घाला, मुलांना खूप आवडतं खायला मेयोनीजचा पदार्थ, म्हणून ते सुद्धा घालू शकता। आता आणखीन एक पदार्थ घालणार आहे, ते आहे चीज पास्ता। आपल्याला चीजसुद्धा घालून घ्यायचं आहे, चीज पास्ता, आणि सगळं मिक्स करायचं आहे। पास्ता म्हटलं का मुलांना दम धरवत नाही, म्हणून पटकन असा होणारा चीज पास्ता नक्की करून पहा। मैत्रिणी, त्याच्यात तुम्ही भाज्याही घालू शकता, पण मी फक्त ऑनियन आणि टमॅटो ह्यापासूनच बनवणार आहे। तुम्हाला वाटलं तर भाज्यासुद्धा घालू शकता। आता हे 2 मोठे चमचे मी घातलेलं आहे टमॅटो सॉस। आपल्याला टोमॅटो सॉस जास्त घालायचा आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट छान वाढते आणि मुलांनासुद्धा तिखट वगैरे काही लागत नाही आणि चव अफलातून येते। आता टोमॅटो सॉस घातल्यानंतर आपला पास्ता आपण उकडून ठेवलेला तो घालून घ्यायचा आहे आणि सगळं व्यवस्थित त्याला लागेल असं मिक्स करायचं आहे। मैत्रिणींनो, घरच्या घरी पास्ता करून बघितला तर खरंच खूप सुंदर होतो आणि जास्त पैसेही खर्च होत नाही। बाहेर तुम्ही एक प्लेट घ्यायला गेला तर खूप सारे पैसे जातात, पण त्याच पैशामध्ये आपण घरच्या घरी असे 4 माणसं खाऊ शकतो एवढा पास्ता होतो। मैत्रिणींनो, घरी कोणताही पदार्थ केला तो थोडा आपल्याला स्वच्छता आणि घरातल्या व्यवस्थित सामानामधून आपण बनवला जातो।
आता सगळं हलवून घेतलेलं आहे, एकजीव झालेला आहे. अजूनही काही आपल्याला मसाले घालायचे आहेत. सॉसेस, हा मी थोडासा अर्धा चमचा सोया सॉस घातला. हा आहे अर्धा चमचा चिली सॉस. आता आपण घालूया विनेगर. हे विनेगर आहे 1 चमचा पुरेसे आहे. विनेगरनी चव अगदी आंबट येते व्यवस्थित. आता हे घातलेलं आहे ऑरेगॅनो 1 चमचाभर. 2 चिमूट असा आपल्याला घालायचा आहे मिरी पावडर आणि आपला चाट मसाला, हे सुद्धा घालून घेतलेलं आहे. त्याची चव एकदम भारी लागते. आणि चीज मॅयोनीज याने तर आहा बाहेरच्यापेक्षा सुद्धा भारी होतो आपला पास्ता. आता झालेला आहे, खाऊन सुद्धा दाखते. आहा मस्त एक नंबर झालेला आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. त्यांनाही कमेंट करायला सांगा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच माझे रेसिपी पाहत जा. बाय बाय.